बांबूपासून इथेनॉल निर्मितीसाठी स्वतंत्र प्रयोगशाळा उभारणार आमदार महेश शिंदे यांच्या मागणीला वनमंत्र्यांची सकारात्मक ग्वाही. राज्यात बांबूपासून इथेनॉल निर्मितीला चालना देण्यासाठी स्वतंत्र संशोधन प्रयोगशाळा उभारण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक असलेला संपूर्ण निधी शासन उपलब्ध करून देईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी गुरुवारी विधानसभेत केली. पावसाळी अधिवेशनात आमदार महेश शिंदे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे आश्वासन दिले. विधानसभेत आमदार महेश शिंदे यांनी बांबूमध्ये असलेल्या कार्बन घटकाचा वापर करून फर्मेंटेशन प्रक्रियेद्वारे इथेनॉल निर्मिती शक्य असल्याचे निदर्शनास आणून दिले. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या वन विभागामार्फत विशेष संशोधन संस्था अथवा अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारण्याचा विचार आहे का, तसेच त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाणार का, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. या प्रश्नाला उत्तर देताना वनमंत्री गणेश नाईक यांनी शासनाची भूमिका स्पष्ट केली. बांबूपासून इथेनॉल निर्मितीचे संशोधन, तंत्रज्ञान विकास आणि व्यावसायिक उत्पादनाला चालना देण्यासाठी आवश्यक प्रयोगशाळा उभारण्यात येईल. तसेच या प्रकल्पासाठी लागणारा निधी शासनाकडून उपलब्ध करून दिला जाईल, असे त्यांनी सभागृहात जाहीर केले. आमदार महेश शिंदे यांनी या निर्णयाचे स्वागत करताना सांगितले की पारंपरिक ऊसाधारित इथेनॉल बरोबरच बांबू हा भविष्यातील पर्यायी आणि शाश्वत ऊर्जा स्रोत ठरू शकतो. यासाठी स्वतंत्र संशोधन यंत्रणा उभारल्यास इथेनॉल क्षेत्रात महाराष्ट्र देशात अग्रस्थानी राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. इथेनॉल निर्मिती क्षेत्रात सातत्याने पाठपुरावा करणारे आमदार महेश शिंदे यांनी यापूर्वीही पर्यायी ऊर्जा स्रोतांच्या बाबत विविध मुद्दे सभागृहात मांडले आहेत. आता बांबूपासून इथेनॉल निर्मितीच्या दिशेने शासनाने सकारात्मक पाऊल उचलल्याने राज्यातील बांबू लागवडीला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्नाचा नवा पर्याय उपलब्ध होण्याबरोबरच वनाधारित उद्योगांना गती मिळेल आणि हरित ऊर्जेला प्रोत्साहन मिळणार आहे. ऊर्जा स्वावलंबन, पर्यावरण संरक्षण आणि शेतकरी उत्पन्न वाढ या तिन्ही बाबींना पूरक ठरणाऱ्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील जैव इंधन क्षेत्राला नवी दिशा मिळणार असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. राज्याच्या ऊर्जा धोरणात बांबू आधारित इथेनॉल हा महत्त्वाचा घटक ठरण्याची शक्यता असून या निर्णयाकडे शेतकरी, संशोधक आणि उद्योग क्षेत्राचे लक्ष लागले आहे. महेश शिंदेजी बोला. मंत्री महोदयांनी या ठिकाणी एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा सभागृहाला सांगितला, बांबूपासून इथेनॉलचा. तर अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. आता मंत्री महोदयांना एक स्पेसिफिक प्रश्न आहे. आपण शुगर केन पासून इथेनॉल करताना VSI सारखी इन्स्टिट्यूट उभी केली, ज्यामध्ये C6 कार्बन आपण फर्मंट करण्यासाठी पोंबे किंवा सर्वेजी सारखे आपण तिथे स्ट्रेन डेव्हलप केले, म्हणून आज महाराष्ट्रातली इथेनॉल इंडस्ट्री पुढे आली. आपण शुगर केन ज्यूसपासून किंवा मोलॅसेसपासून इथेनॉल करू शकलो. मला मंत्री महोदयांना एक स्पेसिफिक प्रश्न विचारायचे आहे. आज बांबूपासून इथेनॉल करताना त्याच्यामध्ये C5 कार्बन असतो, तर तो C5 कार्बन फर्मंट करण्यासाठी अशी कुठली रिसर्च इन्स्टिट्यूट आज वन विभाग या ठिकाणी उभी करणार का आणि त्यासाठी पैसे उपलब्ध करून देणार का? सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य महेशजी शिंदे यांनी इथेनॉल ऊसापासून होतो. मी विनम्रपणे सांगतो, ऊसाला जितकं पाणी लागतं त्याच्या 20% पाण्यामध्ये बांबूपासून इथेनॉल तयार होऊ शकतो. आता त्यांनी एक इन्स्टिट्यूट किंवा लॅब काढण्याचा त्यांनी प्रस्ताव मांडलेला आहे. तो लॅब काढली जाईल आणि त्याच्याकरता गरजे एवढा फंड सुद्धा दिला जाईल. स्मार्ट मीटर सक्तीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शुक्रवारी महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर आंदोलन. महावितरण कंपनीकडून घरगुती तसेच उद्योग व्यावसायिक ग्राहकांवर स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती केली जात असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शुक्रवार दिनांक 10 जुलै रोजी दुपारी 2 वाजता सातारच्या कृष्णनगर येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाचे नेतृत्व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील करणार असून महाविकास आघाडीचे संपूर्ण जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत, अशी माहिती जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील यांनी दिली. राज्य सरकारच्या आधिपत्याखालील महावितरण कंपनीने सातारा जिल्ह्यात
स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे ग्रामीण व शहरी भागातील ग्राहकांवर भविष्यात वीज बिलाचा अतिरिक्त आर्थिक बोजा पडेल असा आरोप पक्षाने केला आहे. स्मार्ट मीटर धोरण हे सर्वसामान्य ग्राहकांच्या हिताचे नसून भांडवलदारांना लाभदायक ठरणारे असल्याचा दावाही करण्यात आला आहे. स्मार्ट मीटरची सक्ती मागे घेईपर्यंत जिल्हाभर विविध मार्गांनी तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यात स्मार्ट मीटर विरोधातील लढ्याचे रणशिंग फुंकल्याचे पक्षाने स्पष्ट केले आहे. युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष समीर घाटगे यांनी युवक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व नागरिकांनीही या आंदोलनात सहभागी होऊन स्मार्ट मीटर सक्ती विरोधात आवाज उठवावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे. शिवसेनेचा कोरेगावकरांना मदतीचा हात. राजाभाऊ बर्गे यांच्याकडून स्वखर्चाने बाजार मैदान व जुनी पेठ रस्त्यावर मुरुम. गेल्या 10 दिवसांपासून कोरेगाव शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अंतर्गत रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली आहे. अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडून चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्याने नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच व्यापाऱ्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीमध्ये शिवसेना नेते तथा कोरेगावचे प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांनी पुढाकार घेत स्वखर्चातून बाजार मैदान व जुनी पेठ परिसरातील चिखलग्रस्त रस्त्यांवर मुरुम टाकून नागरिकांना दिलासा दिला. आझाद चौक येथील नवीन भाजी मंडई संकुलाचे बांधकाम सुरू असल्याने सध्या आठवडा बाजार मैदानावर भरत आहे. सततच्या पावसामुळे संपूर्ण मैदान चिखलमय झाल्याने भाजीपाला, फळभाज्या आणि फळ विक्रेत्यांना अक्षरशः चिखलात बसून व्यवसाय करावा लागत होता. यामुळे व्यापारी, विक्रेते व शेतकऱ्यांनी आपली अडचण राजाभाऊ बर्गे यांच्यासमोर मांडली. नागरिकांची व्यथा ऐकताच राजाभाऊ बर्गे यांनी तातडीने स्वखर्चातून मुरुम उपलब्ध करून दिला. जेसीबी मशीनच्या साह्याने बाजार मैदानातील चिखलग्रस्त भागात मुरुम पसरवण्यात आला. त्यामुळे आठवडा बाजारातील व्यापारी, विक्रेते आणि ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. याचबरोबर हनुमान मंदिर ते पशुवैद्यकीय दवाखाना असा जुन्या पेठेकडे जाणारा मुख्य रस्ता पावसामुळे पूर्णपणे उखडला होता. या मार्गावर मोठ्या प्रमाणात चिखल साचल्याने बाजारपेठेत ये जा करणाऱ्या नागरिकांसह व्यापाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. ही समस्या लक्षात घेऊन या रस्त्यावरही स्वखर्चातून मुरुम टाकून वाहतूक सुरळीत करण्याची व्यवस्था करण्यात आली. या उपक्रमावेळी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य राहुल फत्तेसिंह बर्गे, सामाजिक कार्यकर्ते निलेश घनवट तसेच शिवसैनिकांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून मुरुम पसरवण्याच्या कामात सहभाग घेतला. त्यांच्या तत्परतेमुळे आठवडा बाजारातील व्यापारी, विक्रेते आणि शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करत शिवसेनेचे आभार मानले. एक हात द्या, शिवसेना तात्काळ धावून येत राजाभाऊ बर्गे. कोरेगाव शहरातील ज्या भागात पावसामुळे चिखलाची समस्या निर्माण झाली आहे तो आधी ते शिवसेना तात्काळ आपत्कालीन परिस्थितीतही शिवसेना सदैव जनतेच्या पाठीशी उभी राहील असे त्यांनी सांगितले. सातारा शहरात पोवई नाका बॉम्बे रेस्टॉरंट चौक मार्गावर पावणे 3 महिने वाहतुकीत मोठा बदल. 10 जुलैपासून अवजड वाहनांना प्रवेश बंदी. सातारा शहरातील पोवई नाका ते बॉम्बे रेस्टॉरंट चौक या महत्त्वाच्या मार्गावर ट्रिमिक्स काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याने वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल करण्यात आला आहे. या मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी अधिसूचना जारी केली असून दिनांक 10 जुलै रोजी मध्यरात्रीपासून ते 30 सप्टेंबर 2026 रोजी रात्री 11:59 वाजेपर्यंत नवीन वाहतूक व्यवस्था लागू राहणार आहे. पोवई नाका ते बॉम्बे रेस्टॉरंट चौक हा सातारा शहरातील अत्यंत वर्दळीचा मार्ग असून या मार्गावरून दररोज महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेस, ट्रक, डंपर, कंटेनर, ट्रॅक्टरसह विविध अवजड वाहने तसेच हजारो दुचाकी व 4 चाकी वाहनांची ये-जा असते. सध्या काँक्रिटीकरणाच्या कामामुळे रस्त्याची एकच मार्गिका वाहतुकीसाठी उपलब्ध असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने पर्यायी वाहतूक व्यवस्था लागू केली आहे. नवीन नियमानुसार पोवई नाका ते बॉम्बे रेस्टॉरंट चौक तसेच बॉम्बे रेस्टॉरंट चौक ते पोवई नाका या दोन्ही दिशांमध्ये सर्व एसटी बसेस, ट्रक, डंपर, कंटेनर, ट्रॅक्टर आणि इतर मालवाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. मुंबई, पुणे, कोरेगाव व सोलापूरकडे जाणाऱ्या एसटी बसेस आणि अवजड वाहने सातारा मध्यवर्ती बसस्थानकातून जुनी
जिल्हा मध्यवर्ती बँक, पोलीस परेड मैदान, पारंगे चौक, जुना RTO चौक, वाडेफाटा या पर्यायी मार्गाने शहराबाहेर जातील. तसेच या दिशेकडून सातारा शहरात येणारी सर्व ST वाहने व अवजड वाहने वाडेफाटा, जुना RTO चौक, पारंगे चौक मार्गे सातारा मध्यवर्ती बसस्थानकात प्रवेश करतील. दरम्यान पोहे नाका, बॉम्बे रेस्टॉरंट चौक मार्गावर दुचाकी, चारचाकी वाहने, शाळेच्या बसेस, कार, ऑटो रिक्षा, रुग्णवाहिका, पोलीस वाहने आणि अग्निशमन दलाची वाहने यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. वाहन चालकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करून पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.